वळूया पुढच्या बातमीकडे. 18 ते 25 जुलै दरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्टसह वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलाय. कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात 5 ते 6 दिवस मात्र पावसासाठी वाट पाहावी लागणार आहे. सध्या पावसानं उसंत घेतलेली आहे. उकाडा पुन्हा वाढलेला आहे. अशात एक आणखीन दिलासादायक बातमी, ती म्हणजे पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. 18 ते 25 जुलै दरम्यान राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. विशेषतः विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आलेला आहे. कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रातील मान्सून सक्रिय होऊ शकतो. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात 5 ते 6 दिवस वाट पाहावी लागेल. दिवसांचा जर आपण अंदाज बघितला तर त्यामध्ये कुठेही म्हणजे आपण जर बघितलं तर विदर्भातले काही 2-3 डिस्ट्रिक्ट्स 15 तारखेला, त्यानंतर 16 तारखेला अजून काही डिस्ट्रिक्ट्स आणि 17 तारखेला पूर्व किंवा विदर्भातील बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट आहे. परंतु तो मुसळधार पावसासाठी नाही आहे. तो जो अलर्ट आहे तो वादळी पावसासाठी आहे किंवा विजेच्या कडकडाटासह जो पाऊस पडतो त्यासाठी दिला गेलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोणताही प्रकारचा अलर्ट नाही आहे. याचाच अर्थ असा आहे की मान्सूनचे वारे कमकुवत झालेले आहेत आणि पावसाचं प्रमाणही येणारे 5 ते 6 दिवस कमीच असण्याची शक्यता आहे.